आपल्यासोबत बोलण्यासाठी विश्वजित कदम आपण त्यांच्याशी बातचीत करूया. सर, नेमकं काय सांगायला समिती झाली, त्यामध्ये काय कोणते निर्णय घेतले गेले? काँग्रेस पक्षाचं राज्य पार्लमेंटरी निवड मंडळाची बैठक, महत्वाची बैठक आज संपन्न झाली. यात महाराष्ट्रामध्ये ज्या महानगरपालिकेच्या निवडणुकींना महाराष्ट्राची जनता सामोरे जाते, तिथे काँग्रेस पक्ष जे इच्छुक उमेदवारांच्या संदर्भातल्या जे त्या शहरातले जे काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी असतील, आजी माजी आमदार असतील, तिथले शहर अध्यक्ष असतील, यांच्याशी एक चर्चा आज चांगल्या पद्धतीने झाली. आणि काँग्रेस पक्ष म्हणून महाविकास आघाडी आणि जे काही स्वबळावर जर ही निवडणूक लढवायची असेल आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना सोबत घेऊन लढायचं असेल, त्यावर एक चांगल्या प्रकारची चर्चा झालेली आहे. महाविकास आघाडीसोबत तुम्ही निवडणूक लढवणार आहात, म्हणजे सोबत जाणार आहात? 100% पक्षाचे आदेश हेच आहेत की महाविकास आघाडी म्हणून महानगरपालिकेच्या निवडणुकींना सामोरे जायचंय. आणि ह्या बाबतीत अनेक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची मतं आज व्यक्त केलेली आहेत, तशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत. परंतु जर त्यात काही इतर अडचणी असतील तर तिथल्या शहरातल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन त्यांना म्हणणं ऐकून घेऊन मग योग्य निर्णय दिले जातील. त्या निवडणुकीत तुम्ही वंचित सोबत जाणार आहात? अनेक ठिकाणी हा प्रयोग नक्की चालू आहे आणि मला असं वाटतं की सेक्युलर विचारधारेची जी ताकद आहे त्यांनी एकत्रित येणं हे आवश्यक आहे. आणि जातीवादी शक्तींना रोखायचं असेल तर एकाच एक ही लढत होणं महत्वाचं आहे. काही ठिकाणी मला वाटतं वंचितच्या पदाधिकाऱ्यांशी स्थानिक पातळीवर त्या शहरांमध्ये तिथल्या काँग्रेसच्या आणि महाविकास आघाडीतल्या लोकांची चर्चा चालू आहे आणि ती जर यशस्वी झाली तर त्यांनाही सोबत घेण्यास मला वाटतं काँग्रेस अनुकूल आहे. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.